जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा वाढला। तापमान 45 अंशांवर पोहोचल्याने नागरिक हैराण। प्रशासनाच्या सूचनेनंतर मुंबई नागपूर महामार्गावर अत्यावश्यक वाहनांचीच वर्दळ। गोंदिया जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 42 अंशांवर, उकाड्याने नागरिक हैराण। दिवसा ऊन आणि संध्याकाळी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी। दुपारी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। वर्धा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा पुन्हा वाढला। 43.8 अंश सेल्सिअस तापमानामुळे नागरिक हैराण। ढगाळ वातावरणानंतर पुन्हा उन्हाची तीव्रता वाढल्यानं जनजीवनावर परिणाम। जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची दाहकता वाढली। बदनापूर तालुक्यामध्ये मोसंबी पेरूसह फळबागा सुकल्या। जीवापाड जपलेल्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू। अमरावतीत आजपासून पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा। 18.81 कोटींची थकीत देयकं न मिळाल्यामुळे कंत्राटदार आक्रमक। देखभाल आणि दुरुस्तीची कामं बंद करण्याचा निर्णय। नाशिकच्या मालेगावात उष्णतेच्या तीव्रतेनं विहिरींनी तळ गाठला। पाण्यासाठी विहिरींच्या खोलीकरणासाठी सुरुवात, तर काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या। परभणीमध्ये तापमानाचा पारा वाढला। ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा। पाण्याच्या शोधामध्ये जंगलातील प्राणी गावामध्ये येत असल्याचं समोर। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको वाळूज भागामध्ये पाणी प्रश्नावर महिलांचा संताप। एमआयडीसी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन। 8 दिवसांनी आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप। तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। धुळे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना पुन्हा गती। 451 पैकी 238 योजना पूर्ण, तर 213 योजनांची कामं सुरू। ठेकेदारांची 40 कोटींची थकीत बिलं लवकर दिल्यानंतर कामांना वेग येणार। वाढत्या तापमानामुळे वाशिममधील जवळका गावातील काटेपूर्णा नदी कोरडी। नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी गाळ आणि भेगा पडल्याचं चित्र। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। दोघांचा मृत्यू। लोहारे गावात वीज कोसळून 42 वर्षीय महिलेचा मृत्यू, तर डिग्रस गावामध्ये घराची भिंत अंगावर कोसळून 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू। अनेक ठिकाणी जनावरं दगावल्याच्या घटना, झाडं कोसळली। परभणीमध्ये अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। वादळी वाऱ्यामुळे जिंतूर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या महामार्गावर झाडं उन्मळून पडली। रस्त्यावर पडलेली झाडं हटवण्याची प्रवाशांची मागणी। अहिल्यानगरच्या नित्ती बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळले। कांद्याला $2 रुपये ते $14 प्रति किलोचा भाव। अवकाळी पाऊस आणि कडक उन्हामुळे कांद्याचा दर्जा खालावल्यानं व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली। धुळे जिल्ह्यामध्ये 15 मे नंतर कपाशी पेरणीला सुरुवात होणार। मात्र पेरणी आधीच खतांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। उत्पादन वाढवणाऱ्या खतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं शेतकरी नाराज। बीडच्या आष्टीमधील कऱ्हेवड गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आमदार सुरेश धस यांचे आदेश। जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विमा निकष बदलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर। कृषी आयुक्तालयाची सकारात्मक भूमिका। जिओ टॅगिंग बंधनकारक असणार, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक पीक विमा परतावा, मात्र माहूरचे शेतकरी वंचित। अधिकाऱ्यांच्या चुकीचा आरोप करत किनवट उपविभागीय कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन। पीक विमा मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेमुळे लिंबूची मागणी वाढली। एका लिंबासाठी मोजावे लागतात 10 रुपये। आवक घटल्यानं किरकोळ बाजारामध्ये लिंबू महागले। केंद्र सरकारकडून सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आल्यानंतर चांदी 3 लाखांकडे। 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीमध्ये 13 ते 15 हजारांची वाढ, तर चांदीच्या प्रतिकिलो भावामध्ये सुमारे 30,000 रुपयांची वाढ। नागपुरात सोन्याच्या दरांनी गाठला उच्चांक। 10 ग्रॅम सोनं 1,63,000 2 दिवसामध्ये 9 हजारांची वाढ। दरवाढीमुळे ग्राहकांचा प्रतिसाद कमी, सराफा व्यापाऱ्यांमध्ये नाराजी। आयात शुल्क वाढीनंतर सोनं, चांदी महागलं। नांदेडमध्ये सराफा बाजारावर परिणाम। विक्रीमध्ये 40% घट। दरवाढ कमी करण्याची सराफा व्यापाऱ्यांकडून केंद्र सरकारकडे मागणी। नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा। शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर वाहनांची गर्दी। 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तत्काळ बंदी लागू। साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। केंद्राच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय साखर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता। साखर निर्यात बंदीचा सर्वाधिक फटका कारखानदारांना बसणार। साखर उद्योग तज्ज्ञ विजय अवताडे यांचं मत। शेतकऱ्यांच्या एफआरपीवर मात्र मोठा परिणाम नाही, अवताडेंची प्रतिक्रिया। नीट घोटाळ्यावरून संभाजीनगरमध्ये एनएसयू आक्रमक। केंद्र आणि राज्य सरकारमधील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। खासदार कल्याण काळे आंदोलनामध्ये सहभागी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला शिवसैनिक विरोध करणार। लवकरच पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचाही इशारा।
इचलकरंजीमध्ये पाणी प्रश्नावर राजकारण तापलं. सत्ताधाऱ्यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले. सर्व यंत्रणा सुरळीत असून शहराला आता 1 दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय. साताऱ्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमधील 5 लाख घरकुलांचा भव्य लोकार्पण सोहळा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. योजनेसाठी 10,000 कोटींच्या निधी वितरणाचाही कार्यक्रम. नागपूर विमानतळ विस्ताराला केंद्राची मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश. टप्प्याटप्प्याने विमानतळाचं कायापालट होणार. भविष्यामध्ये 3 कोटी प्रवासी हाताळण्याचं उद्दिष्ट. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर. 16 जूनला सत्र न्यायालय निकाल देणार. वैद्यकीय कारणास्तव 2 आरोपी कोर्टामध्ये हजर राहू न शकल्यानं निकाल लांबणीवर. नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या राहुरीमधून धनंजय लोखंडेला अटक. अहिल्यानगर कोर्टानं लोखंडेला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिला. तर पुण्यातून मनीषा वाघमारेसह 1 तरुण ताब्यात. सीबीआयकडून चौकशी सुरू. अशोक खरात विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल. खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र दाखल. 1150 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय. सांगलीच्या मोठेवाडी दुर्घटनेप्रकरणी पुजाऱ्यासह 4 विरोधात गुन्हा दाखल. पुजारी, गवंडी आणि वेल्डरवर कारवाई. पत्र्याचं शेड चिराविटाच्या भिंतीवर पडल्यानं भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील बेकायदा गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणामध्ये आरोपींचा आकडा 13वर. निर्मळ पिंपरी प्रकरणामध्ये बेकायदा गर्भपातासाठी गोळ्या पुरवणारा डॉक्टर राज शेख जेरबंद. यापूर्वी 2 डॉक्टर आणि 4 एजंटसह 12 जण पोलिसांच्या ताब्यात. बुलडाण्यामधल्या कारागृहातून सुटल्यानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. 10 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल. खंडणी, अपहरण, अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या आरोपीनं जल्लोष केला होता. गडचिरोलीमध्ये माओवादी नेता हिडमा नावाच्या गाण्यावरून कारवाई. गाणे वाजवल्याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांवर गुन्हे दाखल. माओवादी प्रचारापासून तरुणांनी दूर राहावं. पोलीस अधीक्षक एम रमेश यांचं आवाहन. बीडमध्ये अनेक वर्षांनंतर पुन्हा रॉकेल पुरवठा सुरू. तहसीलदारांच्या हस्ते टँकरचं उद्घाटन. नागरिकांना 62 रुपये दरानं रॉकेल मिळणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू. बेगमपुरा स्मशानभूमीवरील अतिक्रमणांवर बुलडोझर कारवाई. पक्के गोठे जमीनदोस्त. शहरामध्ये कारवाईमुळे खळबळ. नंदुरबार शहरामध्ये नगरपालिकेकडून शहरातील नालेसफाईच्या कामाला वेग. शहरामध्ये पाणी तुंबू नये यासाठी पालिकेची पूर्वतयारी. 12 नाल्यांची साफसफाई सुरू. जवळपास 3 किलोमीटर लांबीचे नाले स्वच्छ करण्यात येणार. मुख्याधिकारी राहुल वाघ यांचा दावा. जळगावमध्ये अखेर नालेसफाईला सुरुवात. निविदा प्रक्रियेला विलंब झाल्यानं नालेसफाई उशिरानं सुरू. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार का याकडे नागरिकांचं लक्ष. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका कायम. 2 पोल्ट्री फार्मचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह. आतापर्यंत 3,89,000 कोंबड्यांचे कलिंग तर 21,16,000 अंडी नष्ट. बीड गेवराई तालुक्यामधल्या राजपिंपरी गाव महिनाभरापासून अंधारात. संतप्त गावकऱ्यांचा महावितरण अभियंत्याच्या कार्यालयामध्ये 4 तास ठिय्या. गावकऱ्यांनी ठिय्या दिल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन.